परत एकदा स्वातंत्र्याच्या शुभेच्छा. रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान. परत एकदा का? अशीच एक न्यूज आली होती साधारणतः 1 वर्ष अगोदर सेम हँडलवरून. पण जिओपॉलिटिक्समध्ये त्याचा काहीच फरक पडला नव्हता. काहीच समोर गेलं नव्हतं. 13 जुलैला हे असं लेटर आलं. त्यात त्याने लिहिलं होतं, द रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान डिफेन्स अँड सिक्युरिटी फोर्सेस हॅव सिक्युअर 85% ऑफ बलुचिस्तान टेरिटरी. याच्यात ते खाली म्हणताय, आम्ही नॅशनल अँथम अडॉप्ट केला आहे. स्वतःची करन्सी सुद्धा लॉन्च केली आहे. आमच्या ताब्यात कॉपर, गोल्ड, सिल्वर यांचे मोठमोठाले भंडार आले. आम्ही त्यांना कंट्रोल करतोय. यांच्या माइंडला आम्ही स्वतःच्या सिक्युरिटी फोर्सेसने डिफेन्स करतोय. स्वतःच्या फोर्सेसने सिक्युअर करतोय. हो, स्वतःच्या फोर्सेसने. आमच्याकडे फायटर जेट नाही, अटॅक हेलिकॉप्टर नाही, टँक्स नाही, मिसाईल नाही, तरी आम्ही 85% जमीन कंट्रोल करतोय. 5 लाखाची फौज आहे. फक्त भूदल नाही तर नेव्ही आणि एअरफोर्स पण आहे, बिना फायटर जेटची. ही पुरेशी आहे पाकिस्तानच्या आर्म्ड फोर्सेसला टक्कर देण्यासाठी. पाकिस्तान सांगतंय तुम्ही आमची जमीन, पाणी, एअर स्पेस वापरू नका, नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. तुमच्या एअरफोर्स, वर्ल्ड क्लास आर्मी, तुमच्या न्यूक्लिअरच्या धमक्या तुम्हालाच ठेवा. ते बोलताय आणि भारताला मदतीची मागणी करताय. भारत अशा वेळेस मदत करत नसतो. म्हणजेच मदत मागितल्यावर मदत त्यास अगोदर गेलेली असते. आपण अफगाणिस्तानच्या बाबतीत पाहिलंच असेल. त्यानंतर आर्म्ड फोर्सेसच्या पॅडांचा निघालेला परेड आपण बघितलाच असेल. अशा ठेवा आणखीन आपल्याला बघायला भेटेल. इकडं पण जाफर एक्सप्रेस हायजॅक आठवलं असेल, ऑपरेशन हॅरॅक हॉरप. मी बनवलेला व्हिडिओ एकदा पाहून घ्या. आता 85% जमीन म्हणाल एवढी नसेल, कारण 85% काही लहान आकडा नाही. अजून आलेल्या माहितीनुसार बलुचिस्तानच्या मोठमोठ्या सिटी, अजून त्यात क्वेटा, ग्वादर, तुर्बस यांच्यावर अजून पाकिस्तानचा कब्जा आहे. ते भारताकडे आशेच्या नजरेने पाहताय. जसं बांगलादेशचं ऑपरेशन केलं तसं एकदा इकडं पण होऊ जाऊ द्या, कारण फक्त बलोच आर्मीच्या भरोश्यावर स्वातंत्र्य मिळवणं शक्य नाही. भारताचे सध्या स्ट्रॅटेजिक फायदा बलुचिस्तान स्वतंत्र करण्यात दिसत नाही. भारताचं लक्ष थोडं वरती आहे, म्हणजेच भारताचं घोडं आलं ते POK, कारण दुसरा काही मार्ग भारत काढेल अशी अपेक्षा आहे. डायरेक्ट बलुचिस्तानच्या मसल्यात मुंडकं घालणार नाही. बलुचिस्तान लबालब कच भरलेलं मिनरल, सोनं, नाणं आहे. त्यात चायना, अमेरिकेने मोठमोठे प्रोजेक्ट बिलियन ऑफ डॉलर लावलेले आहेत. त्या मादात भारताचं मुंडकं खुपसणं बरं नाही. डायरेक्ट बलुचिस्तान आपल्यात घेण्यासाठी पाकिस्तान यांना चढवून घेण्याच्या तयारीत दिसत आहे. म्हणजेच भाव म्हणजे त्यांना चांगली किंमत देऊन प्रोजेक्ट आले ते टिकवण्यासाठी आणि नवीन प्रोजेक्ट आणण्यासाठी प्रयत्न करेल असं वाटतंय. पण कोणी पण संधीच्या शोधात असतो. एक साईड बलुचिस्तान, तालिबान, मधात इम्रान खान सपोर्टर, इकडून POK मध्ये परेशान लोक आणि भारताचा फायनल टच. असं सहकार्य भारत करू शकतो. इंटरनॅशनल लेव्हलला पाहता अजून स्वातंत्र्याच्या काही हवा अजून आलेल्या दिसत नाही. बलुचिस्तानमधून आशा आहे ते येईल, फक्त भारताला चांगला फॅन लावावा लागेल. बलुचिस्तान फुल जोशमध्ये आहे. तिकडून तालिबान, इकडून POK यांना कंटाळले, मधात इम्रान खानचे सपोर्टर. यामुळे असं वाटतंय वातावरण चांगलं तयार होताना दिसतंय. मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं?